नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर मीनाक्षी पाटील, श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालय मालेगाव। मागच्या व्याख्यानामध्ये आपण संत तुकाराम यांच्या अभंगांचा अभ्यास करण्याआधी संत वाङ्मयाची पूर्वपीठिका आणि संत तुकारामांचा जगण्याकडे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडक्यात समजून घेतला होता। आज आपण त्यांच्या काही अभंगांचे अर्थ बघणार आहोत। तत्पूर्वी संत तुकारामांनी प्रबोधनाचं माध्यम जे अभंगवाणी निवडलं होतं त्यामधून त्यांना नेमकं समाज मनाला परिवर्तन करताना काय सांगायचं होतं हे बघून आणि मग पुढे आपण काही अभंगांचा अर्थ बघूया। संत तुकारामांची वाणी म्हणजे अनुभूतीची खाणी, अनुभवाचे सार, जीवनाची सूत्रे, थोडक्या शब्दात फार मोठा आशय त्यांच्या अभंगवाणीतून अभिव्यक्त होत असल्याने, देशी लोक भाषेत असल्याने त्यांचे अभंग लोकांच्या ओठांवर ताबडतोब रुळले। या अभंगवाणीतून प्रबोधन होऊ लागले, कारण लोकांना ते आपलेसे वाटत होते। तुकारामांच्या आध्यात्मिक अनुभूतीपूर्ण अभंगातून लोकांना ईश्वराचे खरे स्वरूप, मानवता धर्माचे स्वरूप कळू लागले। त्यामुळे लोकांचे डोळे उघडू लागले। प्रबोधनाने लोकांना शहाणपण येऊ लागले। तुकोबांच्या अभंगात उदाहरणे, प्रमाणके, मानदंड असत। त्यातून आपण स्वतःच मूल्यमापन करून निर्णय घेऊ शकू अशा रीतीच्या मोजपट्ट्याच लोकांना या अभंगवाणीत प्राप्त होऊ लागल्या। लोक शहाणे होऊन स्वतःच शहाणपणाने निर्णय घेऊ लागले। खरे काय आणि खोटे काय हे लोक स्वतःच तपासू लागले। समाजातील शब्दज्ञान्यांनी वेदार्थासंबंधी संभ्रम निर्माण केला, पण तुकोबांनी वेदाचे वर्म जाणून शब्द अर्थरूप केला। वेदांनी शब्दाला आकार दिला, पण तुकोबांनी आपल्या वाणीतून शब्दरूपी देवच निर्माण केला। वेद पुरुष नारायण हेच वेदाचे स्वरूप त्यांनी स्पष्ट केले। धर्म अधर्म, आचार विचार, नीती अनीती हा श्रुती स्मृतीने प्रतिपादन केलेला सूत्रवत विषय गाथेत उद्धृत केला। वेदातील त्रिकांडाचा तुकोबांनी विस्तृत प्रमाणात सविस्तर विचार केला। कर्म म्हणजे मन बुद्धीच्या साह्याने इंद्रियांकडून घडणाऱ्या शारीरिक क्रिया। ज्ञान म्हणजे विश्वात्मक ज्ञेयाला आत्मव्रत जाणून घेणारी आत्मशक्ती। भक्ती म्हणजे देवाला काया वाचा मनाने शरण जाणे। प्रयागाला जसा गंगा यमुना सरस्वती यांचा संगम झाला, त्याप्रमाणे कर्म ज्ञान भक्तीचा संगम म्हणजेच तुकोबांची गाथा। पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती। स्थिर केली जी अचपळे होती, सिद्ध आणुनी लाविली पंथागा। हे भक्तिभावाचे स्वरूप दर्शन म्हणजेच तुकोबांची गाथा। ढोंगी पाखंडी लोकांचे पितळ त्यामुळे उघडे पडू लागले। देवांच्या धर्माच्या नावाने सत्ता संपत्ती कीर्ती वर्चस्व भोगणाऱ्या वर्गाच्या लोकांच्या अस्तित्वाला हादरे बसू लागले। लोकांचे प्रबोधन होऊ लागल्याने, लोकांना सत्य समजू लागल्याने अशा लोकांचे पित्त खवळू लागले। तुकोबा अभंगाने कीर्तनाने प्रबोधन करीत होते, लोकांना शिकवत होते, म्हणून त्यांचा छळ सुरू झाला। त्यांच्या कवित्व करण्याच्या अधिकारालाच आव्हान देण्यात आले, कारण स्वतःला ब्राह्मण म्हणणाऱ्यांच्या दृष्टीने ते शूद्र होते। वेदांचा अर्थ लावण्यात आव्हान देण्यात आले, कारण त्यांना वेदवाचनाचा अर्थ लावण्यासंदर्भात अधिकारच नव्हता असे इतरांचे म्हणणे होते। रामेश्वर भट्ट, मंबाजी, सालोमालो हे काही प्रातिनिधिक लोक तुकोबांचे विरोधक होते। सालोमालोला स्वतःला कवी म्हणून मिरवायचे होते, कीर्ती हवी होती, पण लोक तुकारामांच्या अभंगांचे गोडवे गात होते। तुकारामांसारखे कवित्व त्यांना करता येणे शक्य नव्हते, कारण तुकोबांची अभंगवाणी अनुभूतीतून स्फुरत होती, म्हणून ती लोकांच्या अनुभूतीपर्यंत पोहोचत होती। तुकारामांना स्वतःच्या कवित्वाविषयी जे आत्मभान आलेले होते त्यातले काही मुख्य मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहे। संत तुकारामांचे असे म्हणणे होते की आपल्या मुखातून देव बोलतो, आपल्याकडून होणारे काव्य ही ईश्वरी प्रेरणा आहे, हा त्यांचा दृढ विश्वास। तसा वारंवार उच्चार त्यांनी आपल्या अभंगवाणीत केला आहे। त्यानंतर त्यांना असं वाटत होतं की विठ्ठला संदर्भात नामदेवाचे अपूर्ण राहिलेले कार्य आपण करत आहोत आणि काव्याद्वारा प्रबोधन, सत्यदर्शन, सत्यान्वेषण, भक्ती हे सर्व आपण नामदेवांप्रमाणेच शब्दातून करीत आहोत। हे आपले स्वतंत्र कार्य नसून नामदेवांची परंपरा आपण चालवत आहोत असे तुकोबा म्हणतात। प्रत्यक्ष पांडुरंगासोबत येऊन त्यांनी नामदेवांनी कवित्व करण्याची आज्ञा केलेली आहे, म्हणून आपण हे करीत आहोत अशी तुकोबांची भूमिका आहे।
आपल्याला वारसा नामदेवांचा आहे आणि आपल्या हातून होत असलेले काम हे देवाचे आहे, हा त्यांचा दृढ विश्वास. आपल्या घराण्याला काव्याच्या निर्मितीची परंपरा नाही, आपली याती शूद्र आहे याचा उल्लेख ते करतात. पण आपल्या काव्याचा वारसा सांगताना आपली कुलपरंपरा मात्र नामदेवाशी आणि त्याच्याही पलीकडे विठ्ठलाशी जुळलेली आहे याचा अभिमानाने मात्र तितक्याच नम्रतेने ते उल्लेख करतात. बोलविता धनी विश्वंभर असल्याने काव्याचा कर्ता निर्माता करविता तोच आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. म्हणूनच काव्य निर्मितीची प्रक्रिया ही त्यांना ईश्वरी वाटते. ईश्वरच निर्माता असल्याने तो आपल्याकडून काव्य निर्माण करून घेतो असे ते म्हणतात. ही अभंग रचना परमेश्वराची निर्मिती असल्याने तिच्याविषयी त्यांना प्रचंड आस्था आणि जिव्हाळा आहे. ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचंय तर रसिकत्वी परतत्वाचा स्पर्श झालेली, ईश स्पर्शाने पुनीत झालेली आहे. शब्दांनी शब्दरूप ईश्वराची पूजा आपल्याकडून होत आहे आणि त्याचे त्यालाच आपण ते अर्पण करत आहोत अशी तुकोबांची भूमिका आहे. तुकारामांच्या अभंगांचे कर्तेपण अशा रीतीने ईश्वराकडे असल्यामुळे वेद ज्याप्रमाणे अपौरुषेय त्याप्रमाणे तुकारामांची अभंगवाणी देवाचेच विश्वरूप दर्शन घडविते. ते म्हणतात, माझी कविता नुसते शब्द जोडलेली रचना नसून अनुभूतीचा उत्स्फूर्त आविष्कार आहे. देवाचे शब्द प्रमाण असल्यामुळे बाकी प्रमाण मानायची गरज नाही. आपल्या जबाबदारीने तुकारामांना भान आहे. कविता करणे ही मोठी जोखीम आहे. प्रबोधन करायचे व्रत शब्दांद्वारा पूर्ण करायचे याची जाणीव संत तुकारामांना होतीच. संत तुकारामांच्या सुंदर ते ध्यान या अभंगाचा अर्थ आपण आता बघणार आहोत. त्याआधी अभंग आपण बघूया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. म्हणजे विटेवर विठ्ठल उभा आहे ते ध्यान सुंदर असून कमरेवर हात ठेवले आहेत. तुळशीचा हार गळ्यात आहे, कमरेला पितांबर धारण केले आहे. हे विठ्ठलाचे ध्यान मला सतत आवडते. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझी हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. या वाक्याचा अर्थ असा होतो अभंगातल्या या चरणाचा, मासोळी आकाराची कर्णकुंडले कानात झळकत आहेत, गळ्यात कौस्तुभमणी अलंकार धारण केला आहे. संत तुकाराम म्हणतात, हे ध्यानच माझे सर्व सुख आहे. ते सुशोभित ध्यान मी सतत पाहीन. म्हणजे विठ्ठलाचे ध्यान मी सतत पाहत राहीन, इतका तो मनमोहक आहे असं वर्णन या ठिकाणी संत तुकारामांनी केलंय. पुढे ते म्हणतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो, अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. या चरणाचा अर्थ असा होतो, विटेवर सारखे जोडलेले चरण व दृष्टी सरळ सुशोभित आहे त्या ठिकाणी हे हरी माझी वृत्ती राहो. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे चित्त झनी जडो देसी, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत. ब्रह्मादी करून जी पदे आहेत ती उपभोगाची आणि दुःखकारक आहे. त्या भोगादी वस्तूंकडे माझे ध्यान आकर्षिले जाईल, पण हे विठ्ठला तसे होऊ देऊ नको असे संत तुकाराम म्हणतात. पुढे ते म्हणतात, कारण त्याचे वर्म आम्हास कळले आहे ते हे की जी कर्मे व धर्म आहेत ते सर्व नाशवंत आहेत. तुकाराम महाराज असे म्हणतात, ज्याची सर्व भक्तांवर सारखी दृष्टी आहे. म्हणजे जे मोह निर्माण करणारं आहे ते मला काहीच नको असं या ठिकाणी त्यांना म्हणायचंय. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखू माईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ, विठो माऊलिये हाची वर देई संचरोनी राही हृदया माझी, तुका म्हणे काही न मागे आनिक तुझे पायी सर्व सुख आहे. सदैव माझे डोळे तुझ्या ठिकाणी लागून राहोत. देवा, तुझे रूप गोड आहे, तसेच तुझे नाव चांगले आहे, त्याविषयी माझ्या मनात सर्व काळ प्रेम असू दे. हे विठ्ठाई, हे विठ्ठला, हाच वर मला दे की सदैव माझ्या अंतःकरणात प्रवेश करून राहावे. तुकोबा म्हणतात,
मला अन्य काही नको देवा, तुझ्या वाचून इतर कोणते माईक पदार्थ मला नको, त्याविषयी माझ्या मनात इच्छा निर्माण होऊ देऊ नको. या अभंगात त्यांनी विठ्ठलाला आव्हान केलंय, साकडं घातलंय की देवा माझ्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीविषयीचा मोह निर्माण होऊ देऊ नको. समजायला अतिशय सोपी अशी भाषा आहे. आपण एक ओळ जर 2-3 वेळा चांगली नीट वाचली तर आपल्याला त्या ओळीचा अर्थ सहज लक्षात येतो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळही. सुशोभित नाजूक विठ्ठल म्हणजे केवळ मदनाचा पुतळाच, ज्याच्या तेजात सूर्य चंद्राच्या प्रभा लोपून गेल्या आहेत. कपाळी कस्तुरीचा मळवट भरलेला आहे, अंगास चंदनाची उटी लाविली आहे, गळ्यात वैजयंती माळा रुळत आहेत, मस्तकावर मुकुट, कानात कुंडले, असे सुशोभित रूप जणू काही सर्व सुखाचे आगरच आहे. पुढचा अभंग आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, आई काजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. यात संत तुकारामांना असं म्हणायचं आहे की जग हे विष्णू स्वरूप मानणे, भेद अभेद हा भ्रम आहे. आपण जो भेदभाव करतो, हा भेदभाव करणं हा आपला भ्रम आहे. याचं ज्ञान ज्याला झाले आहे त्यालाच वैष्णव म्हणावे, त्यालाच वैष्णव धर्म म्हणावे. हे साधक भागवत भक्तांनो, तुम्ही हे वैष्णवाचे लक्षण ऐका व स्वतःचे हित कराल ते खरे हित. आपल्याकडून कोण्याही जीवाचा द्वेष मत्सर घडू देऊ नये, कारण हेच सर्व व्यापक ईश्वराच्या पूजनाचे वर्म आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देहाच्या कोणत्याही भागाला दुःख झाले असता ते देहात असणाऱ्या जीवाला प्राप्त होते. तसे सर्व जग विष्णुमय असल्याने जगातील कोणत्याही जीवाला सुख दुःखे दिल्यास ती ईश्वराला प्राप्त होतात. म्हणून हे साधकांनो, जग विष्णू स्वरूप आहे असा भाव ठेवून निर्मत्सर वैष्णव व्हावे. या ठिकाणी संत तुकारामांनी आपल्याला वैष्णव धर्माचा खरा अर्थ सांगितलाय. वैष्णव कुणाला म्हणायचं? जे फक्त विष्णूची पूजा करतात त्यांना वैष्णव म्हणायचं का? किंवा जे फक्त विठ्ठलाची पूजा करतात त्यांना खऱ्या अर्थाने वारकरी म्हणायचं का? तर नाही. जेव्हा तुमच्या मनामधला भेदाभेद निघून जाईल, जे चुकीचं आहे ते निघून जाईल आणि जे जे चांगलं आहे ते राहील. मग चांगलं ते काय? तर तुम्ही भेदाभेद करणं प्रथम टाळा. असा अत्यंत मोलाचा संदेश या अभंगातून संत तुकारामांनी आपल्याला दिलेला आहे. त्या पुढचा एक अभंग आहे, कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नये, तैसे मज नको करू कमळापती, देई या संगती सज्जनांचे, तिने पाचारिले इलबा म्हणून, येरुपळे आन झाली आता, तुका म्हणे येरा येरा, जे विछिन्न तेथे वाडे शीन सुखापोटी. या अभंगाचा अर्थ असा होतो, कानडी भाषा बोलणाऱ्या एका बाईने जर मराठी माणसाबरोबर विवाह केला तर ती बाई कानडीत बोलत असताना तिचा नवरा त्या कानडी बोलण्याचा भरताच अर्थ लावित असे. नवरा बायकोशी मराठी भाषेत बोलला असता बायकोने त्याला भलताच अर्थ लावावा. हे भगवंता, त्या नवरा बायकोप्रमाणे माझी स्थिती करू नकोस, विसंगती निर्माण होईल असे काही करू नकोस. एकदा कानडी बायको आपल्या मराठी नवऱ्यास इलबा म्हणजे इकडे या असे म्हणून हाक मारत होती. नवऱ्याने त्याचा भलताच अर्थ लावला, बा म्हणजे बाबा. आपली बायको आपल्यास बाबा समजते हे पाहून तो नवरा तिच्यापासून दूर पळू लागला. अशा विसंगतीने सुखाऐवजी दुःख प्राप्त होईल. एका छोट्याशा विनोद निर्मितीने सुद्धा या ठिकाणी फार मोठा संदेश या अभंगातून आपल्याला या ठिकाणी मिळालाय. कानडीने केला मराठा भ्रतार हे अभंगाचं चरण आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे, पण त्याचा खरा अर्थ काय या ठिकाणी आता आपल्याला उमगलाय. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताये वढे, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन, नेले रात्री नेते अर्ध बाळपण जरा व्याध, तुका म्हणे पुढा घाना जुंती जशी मुढा. याचा अर्थ असा आहे,
हे तर आपण खूप लहानपणापासून सर्वांनी ऐकलंय की सुख पाता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. याचा कल्पना विस्तार करायला आपल्याला अनेकदा यायचा. आज त्याचा खूप मोठा अर्थ नाही, पण खूप मोठा अर्थ दडलेल्या छोट्या ओळीतला काही भाग आपण या ठिकाणी बघितला. त्याचा अर्थ असा होतो की जीवनात सुख अत्यंत अल्प आहे, परंतु दुःख मात्र पर्वता एवढे आहे. असा अनुभव आहे. एवढ्यासाठी तू संतांचे वचन प्रमाण मान व आठवण ठेव, असे 2 वेळा ते सांगतात. हे माणसा, ह्या जगती माणसाच्या आयुष्याची मर्यादा 100 वर्ष आहे. त्या 100 वर्षात रात्रीच्या विश्रांतीत अर्धे आयुष्य जाते, बाकी 50 वर्ष राहिली. 12 वर्षे बाळपणात गेली, राहिलेली तारुण्याच्या मस्तीत गेली, तर राहिलेली म्हातारपण आणि विविध रोगांच्या स्वाधीन झाली. तुकोबाराय म्हणतात, अरे वेड्या, अशा रीतीने हा देह व्यर्थ जाऊन पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात घालण्यात तू बैलासारखा जुंपला जाशील. जन्म मरणाच्या फेऱ्यात माणूस कसा अडकलाय याचं अत्यंत वेधक वास्तव या ठिकाणी संत तुकारामांनी आपल्यासमोर मांडलंय. म्हणून आपण लक्षात नेहमी हे घेतो की आपण नेहमी म्हणतो सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. आणि ह्या सुखाच्या शोधामध्ये माणूस स्वतः घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा कसा गोलगोल फिरत राहतो याचं अत्यंत वास्तव विवेचन या ठिकाणी संत तुकारामांनी या अभंगातून केलेलं आहे. पुढचा एक अभंग आहे, त्या अभंगाचा अर्थ आपण आता बघूया. कन्या सासूरॅसी जाये मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. चुकली या माये बाळ हुरू हुरू पाहे, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. या ठिकाणी संत तुकारामांनी विठ्ठल भेटीसाठी स्वतःची तळमळ कशी आहे हे या अभंगामध्ये या ठिकाणी सांगितलंय. जसं लग्न होऊन मुलगी सासरी चालली की ती सारखी मागे वळून वळून वारंवार माहेराकडे बघते. तिचा पाय निघत नाही, तिचा जीव मागे हुरळतो. त्याप्रमाणे तुकोबांच्या मनाची अवस्था झाली आहे. देवा, तुम्ही पुन्हा केव्हा भेटाल, असे आर्तपणे ते विचारतात. आई डोळ्यासमोर नसेल तर बाळ हुरहुरत्या नजरेने बघते. तुकाराम महाराज म्हणतात, पाण्यातून बाहेर काढलेला मासा जसा तडफडतो त्याप्रमाणे तुमच्या भेटीविना माझे मन तडफडत आहे. यानंतरच्या एका अभंगामध्ये संत तुकाराम काय म्हणतात ते आपण बघूया. न लगे चंदना पुसावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारुनी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरेना. सूर्य नाही जागे करीत या जना, प्रकाश किरणा कर म्हणू, तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. या ठिकाणी या अभंगाचा अर्थ असा होतो, जंगलातील चंदन वृक्षाला आपल्याजवळ सुगंध आहे असे अन्य वृक्षांना ओरडून सांगावे लागत नाही. म्हणजे जे आत आहे ते बाहेर दिसतंच, ते कुणाला समजून सांगावं लागत नाही. अंतःकरणातील खरेपण सहजपणाने बाहेर येते, ते लपवून ठेवू म्हटले तरी लपून राहत नाही. तसेच सूर्य लोकांना जागे व्हा असे म्हणत नाही किंवा किरणांना तशी आज्ञाही करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आकाशात मेघ जमले की मोर नाचायला लागतात. सत्य कुणालाही लपवता येत नाही. सत्य हे सत्यच असतं, ते सर्वथा आपल्या लक्षात येतं. याचा सुंदर असा अभंग या ठिकाणी तुकाराम महाराजांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. त्या पुढचा एक छोटासा अभंग बघून त्याचा अर्थ बघून आपण आता या ठिकाणी थांबूया. बरा देवा कुणबी केलो, नाही तरी दंभे असतो मेलो. भले केले देवराया, नाचे तुका लागे पाया. विद्या असती काही तरी पडतो अपायी, सेवा चुकतो संतांची हेची नागवन फुकाची. गर्व होता ताठा जातो यमपंथे वाटा, तुका म्हणे थोरपणे नरक होती अभिमाने. या ठिकाणी संत तुकाराम असं म्हणतात की बरा देवा कुणबी केलो, म्हणजे मला उच्च जातीत जन्माला घातले नाहीस, कुणबी केलेस हे फार बरे केलेस, नाहीतर मी उच्च जातीच्या अभिमानात मेलो असतो. हे देवा, तू मोठे केले नाहीस हे फार चांगले केलेस, कारण मी आज नम्र होऊन सर्वांच्या पाया पडत आणि भजनानंदात नाचत आहे. माझ्याजवळ एखादी विद्या अथवा कला नाही, हेही एक प्रकारे चांगलेच आहे. नाहीतर माझ्या अभिमानाने मी संत सेवा केली नसती आणि माझ्या नरदेहाची व्यर्थ फसवणूक झाली असती. माझ्या अंगी गर्व ताठा आला असता, त्या योगाने माझ्या हातून पापे घडले असते आणि मी यमाच्या घरच्या वाटेला लागलो असतो. तुकाराम महाराज म्हणतात, मोठेपणाच्या अभिमानाने अनेक जण नरकात जातात.
आणि बरे झाले देवा तुम्हाला कुणबी केलं, खूप मोठं केलं नाही, खूप मोठ्या जातीत जन्माला घातलं नाही, खूप मोठा कलाकार केलं नाही, नाहीतर मी तुझ्या ईश्वर भक्तीत तुझ्या भक्तीत मी कसा लीन झालो असतो. हा एक वेगळा दृष्टिकोन या अभंगातून संत तुकारामांनी आपल्याला या ठिकाणी मांडलेला दिसतो. आणि तो आपल्या जगण्यासाठी यातल्या प्रत्येक आता ज्या अभंगांचे अर्थ आपण बघितले, ह्या अभंगांचे सर्व अर्थ आपल्याला एक माणूसपणाचा एक नवा अध्याय सुरू करण्याची प्रेरणा देतात. यानंतरच्या अभंगांचा अर्थ आपण पुढच्या व्याख्यानात बघूया. धन्यवाद.